कन्या राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी मार्च महिन्याच्या या आठवड्यात दुहेरी राजयोग पाहायला मिळेल। या आठवड्याच्या सुरुवातीपासून शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी मीन मध्ये भ्रमण करून मालव्य राजयोग तयार करेल। दरम्यान या आठवड्याच्या मध्यात चंद्र मिथुन राशीत भ्रमण करून गुरु ग्रहाशी युती करेल, ज्यामुळे गजकेशरी राजयोग निर्माण होईल। हे ग्रहयोग कन्या राशीच्या करिअरमध्ये यश आणि आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात। कन्या राशी या आठवड्यात तुमच्या मनाला सर्व काही ठीक करण्याची इच्छा होईल, पण सर्व काही ठीक करणे हे ध्येय नाही। ध्येय आहे स्थिर वाटणे। एक क्षेत्र निवडा, दिनचर्या, कामाची पद्धत, खर्च किंवा आरोग्य, फक्त त्यातच सुधारणा करा। लहान सुधारणा परिपूर्णता नव्हे। कामाच्या ठिकाणी तपशिलांवर तुमची चांगली पकड आहे, पण नियंत्रणाच्या नावाखाली छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लावू नका। तुम्हाला आवडले किंवा नाही, पण 2-3 दिवसांचा तुमचा खर्च लिहून काढा। जागरूकतेमुळे तुम्हाला चुका लवकर सुधारण्यास मदत होईल। त्यामध्ये तुम्ही कठोर वाटू शकता। गरज पडल्यास टीका करण्याऐवजी सौम्यपणे काहीतरी मागा। शरीराला मूलभूत काळजीची गरज असते। पाणी वेळेवर, व्यायाम आणि पुरेशी झोप। जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील ओपन टॅप्स कमी कराल, तेव्हा आठवड्याचा शेवट हलका वाटेल। कन्या राशीसाठी मार्चचा चौथा आठवडा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना करू शकता। कोणतेही मोठे बदल करणे योग्य ठरणार नाही। ज्यांच्यासोबत तुम्ही भागीदारीत काम करत आहात त्यांच्याबाबत सावधगिरी बाळगा। हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडू शकतो। कामात यश आणि समाजात आदर मिळण्याची शक्यता आहे। काही वैयक्तिक आव्हाने येऊ शकतात, परंतु तुम्ही शहाणपणाने त्यावर मात कराल। नात्यांमध्ये प्रामाणिकपणा टिकवून ठेवणे ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल। हा आठवडा तुमच्यासाठी अनेक महत्त्वाचे अनुभव घेऊन येऊ शकतो। तुम्ही तुमची कामे अधिक संघटितपणे करण्याचा प्रयत्न कराल आणि यामुळे तुम्हाला यश मिळेल। या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना वाढेल। कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि लोक तुमच्या शहाणपणाचे आणि सल्ल्याचे कौतुक करतील। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि प्रगतीचा असू शकतो। व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात। जुन्या ओळखीमुळे किंवा ग्राहकामुळे नफा होण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला नवीन व्यवसाय योजना राबवायची असेल तर तुम्हाला हळूहळू सकारात्मक परिणाम दिसू शकतात। तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता, ज्यामुळे तुमचा भविष्यातील योजना स्पष्ट होतील। तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक भावना टिकून राहतील, परंतु तुमच्या भावनांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे। कन्या राशी या आठवड्यात सतर्क राहा आणि आपल्या कृतींकडे विशेष लक्ष द्या। विश्वासू लोकांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, परंतु आत्मसंयम राखा। कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करताना लाल रंगाचे कपडे घाला। हा रंग ऊर्जा आणि यशाचे प्रतीक मानला जातो। तर कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी 24, 25 आणि 27 मार्च योग्य आहे। शुभ रंग पांढरा, निळा आणि हिरवा आहे। तर शुभ दिवस बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असेल। हा आठवडा कन्या राशीच्या महिलांसाठी भाग्याचे द्वंद्व दरवाजे उघडण्यासाठी, कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि भरघोस नफा कमवण्यासाठी असेल। आठवड्याची सुरुवात 23 मार्च रोजी वृषभ राशीतील चंद्राने होईल, जिथे सर्वार्थ सिद्धी आणि रवियोग देखील तयार होत आहेत, जे तुम्हाला सुरुवातीपासूनच भाग्य देतील। यानंतर 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या करिअरला मोठी चालना मिळेल। 27 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ दिवशी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मोठे आर्थिक लाभ मिळतील। आठवड्याच्या शेवटी 29 मार्च रोजी कामदा एकादशीला चंद्र सिंह राशीत असेल, ज्यामुळे तुमचे व्यस्त वेळापत्रक आणि खर्च वाढेल। कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात आनंद आणि शांतीने भरलेली असेल। 23 आणि 24 मार्च रोजी 9व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला तुमच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत धार्मिक तीर्थयात्रेला जाण्याची किंवा मंदिराला भेट देण्याची उत्तम संधी देईल। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या वेळी 10व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला घर आणि काम या दोन्हींमध्ये उत्तम संतुलन साधण्यास मदत करेल। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ प्रसंगी 11व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि मोठ्या भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळवून देईल। वैवाहिक जीवन मधुर राहील। 29 तारखेला कामदा एकादशीला
12व्या घरात असलेल्या चंद्रामुळे कामाचा थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते। त्यामुळे भूतकाळातील मुद्द्यांवरून जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळावा। 27 आणि 28 मार्च हे अविवाहित लोकांसाठी अत्यंत शुभ आहे। रामनवमी पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अविवाहित लोकांनी एक अत्यंत सुसंस्कृत आणि खरा जीवनसाथी मिळू शकतो। करिअरच्या दृष्टिकोनातून कन्या राशीच्या लोकांना 23 मार्च रोजी सर्वार्थ सिद्धियोगाच्या दिवशी त्यांच्या भाग्याचे सर्वात मोठे आणि गोड फळ मिळेल। 9व्या स्थानातील चंद्र तुम्हाला कोणतीही प्रलंबित सरकारी कामे किंवा कागदपत्रे सहजपणे पूर्ण करण्यास मदत करेल। खरे यश 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या वेळी मिळेल। 10व्या स्थानातील चंद्र तुम्हाला ऑफिसमध्ये बॉससारखा दर्जा देईल। तुमचे बॉस तुमच्या कार्यनिष्ठेवर अत्यंत खुश होतील। 27 आणि 28 मार्च दरम्यान रामनवमीच्या दिवशी 11व्या स्थानातील चंद्र व्यावसायिक महिलांना एक मोठा ग्राहक किंवा फायदेशीर सौदा सहजपणे मिळवून देईल। 29 मार्च रोजी कामदा एकादशीच्या दिवशी 12व्या स्थानातील चंद्रामुळे ऑफिसच्या कामातून अचानक धावपळ किंवा थकवा येऊ शकतो, म्हणून कोणत्याही महत्त्वाच्या फाईल्स इतरांकडे सोपवणे टाळा। आर्थिक बाबीबद्दल बोलायचे झाल्यास कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कमाईचा आणि शेवटी खर्चाचा असेल। 23 आणि 24 मार्च रोजी 9वे घर तुमच्या पगारात किंवा कामाच्या उत्पन्नात लक्षणीय स्थिरता आणेल। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीला कामात मिळणारे यश आर्थिक लाभ मिळवून देईल। पैशाचा खरा ओघ 27 आणि 28 मार्च रोजी येईल। 11व्या घरातील चंद्र तुमच्या बचतीत आणि बँक बॅलन्समध्ये अचानक वाढ घडवून आणेल। जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने मोठा आनंद होईल। तथापि 29 मार्च रोजी कामदा एकादशीला 12व्या घरातील चंद्रामुळे घराची सजावट, धार्मिक विधी किंवा रुग्णालयाला भेट देणे किंवा प्रवासावर अनपेक्षित खर्च होऊ शकतो। आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या लोकांना 23 ते 28 मार्च दरम्यान पूर्णपणे तंदुरुस्त वाटेल। भाग्य आणि लाभाच्या स्थानातील चंद्रामुळे तुमचा चेहरा तेजस्वी राहील आणि कोणताही जुना थकवा किंवा आजार नाहीसा होऊ लागेल। तथापि 29 मार्च रोजी कामदा एकादशीच्या दिवशी 12व्या स्थानातील चंद्रामुळे निद्रानाश, डोळ्यांची जळजळ किंवा पायांमध्ये जडपणा येऊ शकतो। त्यामुळे काम आणि पूजेच्या दरम्यान विश्रांती घ्या। या दिवशी आहार हलका ठेवा आणि बाहेरचे मसालेदार पदार्थ खाणे टाळा। एकंदरीतच पाहता कन्या राशी हा आठवडा स्पष्टता आणि वैयक्तिक विकासाच्या संधींसह सुरू होत आहे। तुमचा ग्रह बुध विश्लेषणात्मक कौशल्य वाढवण्यासाठी अनुकूल स्थितीत आहे, जे दीर्घकालीन ध्येय निश्चित करण्यासाठी उत्तम आहे। व्यावसायिकदृष्ट्या अनेकदा दुर्लक्षित होणाऱ्या तपशिलांकडे लक्ष देण्यासाठी आणि उत्पादकता वाढवणाऱ्या प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे। आठवड्याच्या मध्यात फलदायी चर्चा होतील, ज्यातून सहयोगी उपक्रमांची निर्मिती होऊ शकते। प्रेमाच्या बाबतीत विचारपूर्वक केलेल्या कृतींमुळे नात्यांमध्ये सुसंवाद आणि कौतुक निर्माण होईल। आर्थिकदृष्ट्या बजेटचे मूल्यांकन करणे आणि ऐच्छिक खर्चापेक्षा आवश्यक खर्चाला प्राधान्य देणे शहाणपणाचे ठरेल। एखादा अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो, परंतु पूर्वतयारीमुळे कोणताही व्यत्यय येणार नाही। आरोग्याच्या बाबतीत संतुलन महत्त्वाचे आहे। मानसिक स्पष्टता आणि आराम वाढवण्यासाठी सर्वांगीण आरोग्यावर लक्ष केंद्रित करा। आठवड्याच्या शेवटी सर्जनशीलता आणि बौद्धिक जिज्ञासा वाढणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा। ग्रहस्थिती विकास आणि समजूतदारपणाला चालना देत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा संघटित करून त्या साकार करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त व्हाल। धोरणात्मक दूरदृष्टी आणि काळजीपूर्वक प्रयत्नांनी तुम्ही सहजपणे यश मिळवण्यासाठी सज्ज आहात। कन्या राशी या स्थिर प्रगतीचा स्वीकार करा आणि आठवड्याच्या प्रवाहात अचूकतेने मार्गक्रमण करा। एकंदरीतच कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।